नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सुकं चिकन आणि चिकनचा रस्सा आणि रस्सा कसा बनवायचा तर हे दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला मी कसं स्टेप बाय स्टेप बनवलेलं आहे ते कळेल। चला तर आपण सुरुवात करूया। तर हे 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि लेग पीस जास्त आहे त्याच्यामध्ये। लेग पीस मी मोठे मोठे नाही ठेवलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत। तर हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने। आता याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकणार आहे, हळद टाकते 1 चमचा। आता हे सगळं मिक्स करून घेते मी। हळद आणि मीठ व्यवस्थित सगळं चिकनला लागेल असं सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून हे मी अर्धा तास तरी ठेवून देणार आहे मॅरिनेशनसाठी। फोडणीसाठी मोठा कांदा 1 कट करून घेतलेला आहे आणि आळणी रस्सा बनवायचा आहे, त्याच्यासाठी लसूण, खोबरं आणि थोडेसे खडे मसाले आहेत ते घेतलेले आहेत। वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि याच्यामध्ये पाणी न टाकता मी असं जाडसर वाटण करून घेणार आहे, त्याच्यामुळे रस्स्याला आळणी रस्स्याला खूप छान चव येते। तर चला आपण फोडणीला टाकूया। आधी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। पातेलं गरम झालं की 2 पळी मी तेल टाकते, तेजपत्ता टाकून घेते आणि आता हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेते। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा परतून झाला की आपण जे वाटण तयार केलेलं ना ते टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि ते परतून झालं की आपल्याला चिकन टाकायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं तरी वाफ काढून घेऊया चांगली। तर मस्त परतलं गेलेलं आहे चिकन, पाहू शकता तुम्ही। साईडलाच मी गरम पाणी करायला ठेवलेलं याच्यामध्ये टाकायला, थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे। आता हे गरम पाणी टाकून घेते। आणि रस्स्याला कलर पण छान येणार आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे मी मसाला वाटण तयार करण्यासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे बारीक उभे असे कट करून घेतलेले आहेत आणि आधी कांदे भाजून घेणार आहे मी बारीक चिरलेले। हा कांदा मी आधी कोरडाच भाजून घेते आणि नंतर मग थोडासा भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मग भाजून घ्यायचा। तेल टाकून घेतले थोडंसं आणि आता कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहे मी। पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित भाजलेला आहे। आता कांदा काढून घेते बाजूला आणि त्याच पॅनमध्ये मी सुकं खोबरं टाकणार आहे भाजायला। खोबरंही सगळीकडे व्यवस्थित भाजून घ्यायचं, बघू शकता तुम्ही। असं वर खाली करून सगळीकडे व्यवस्थित खोबरं भाजलं गेलं पाहिजे। गॅस बंद करते आणि खोबरं मी पॅनमध्येच ठेवणार आहे, थोडंसं कडक होतं पॅनमध्ये ठेवल्यावर। तर इकडे बघूया आपण चिकन शिजलेलं आहे का। मसाल्याची तयारी आपण करेपर्यंत इकडे आपलं चिकन पण शिजून होतं। चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे वाटण करताना मी आधी खोबरं वाटून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। इकडे अद्रक, लसूण आणि कांदा घेतलेला आहे। खोबरं अशा पद्धतीने बारीक झालं की मग त्याच्यामध्ये आलं, लसूण
आणि भाजून घेतलेला कांदा तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकून घेते आणि झाकण लावून मी पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते. तर एकदम सगळं टाकलं असतं, पण मसाला जसं वाटून बारीक होईल ना तसं मी एक एक वस्तू टाकत गेले. आता कोथिंबीर टाकून घेते, पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे सगळं मिक्सरला लावून बारीक करून घेते मी. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे सुकं चिकन करायला मी पीस वेगळे केलेले आहेत आणि हा रस्सा करण्यासाठी मी हे आळणी बाजूला काढलेला आहे. तर आधी आपण सुकं करून घेऊया. तर लंगडी ठेवलेली आहे मी गॅसवरती. तेल टाकून घेते आधी. तेल गरम झालं की कांदा टाकून घेते. कांदा टोमॅटो घातला ना की सुकं आपण चिकन बनवतो ना त्याची टेस्ट आणखीन वाढते. तर कांदा व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की मग टोमॅटो घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आधी आपण मीठ घातलं होतं चिकनमध्ये, त्या अंदाजाने आपण व्यवस्थित मीठ घालून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो आपला व्यवस्थित बारीक झाला की मग त्याच्यामध्ये घाटी मसाला टाकून घ्यायचा आहे. 2.5 चमचे मी टाकलेला आहे मसाला. आणि हा चिकन मसाला 1 चमचा टाकते मी. आता हे मसाले पण आपण व्यवस्थित परतून घेऊया. मसाले परतून झाले की याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुम्हाला किती वाटण त्याच्यामध्ये लागणार आहे ते. आणि हे वाटण टाकल्याच्या नंतर तेही व्यवस्थित मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि परतून झाल्याच्या नंतर एक पळी मी आळणी रस्सा याच्यामध्ये टाकणार आहे. आणि याच पाण्यामध्ये मी मसाले आपले टाकलेले सगळे शिजवून घेणार आहे व्यवस्थित. आणि ते शिजून झाल्याच्या नंतर मग चिकनचे पीस आपण काढलेले ते टाकायचे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकणी ठेवून एक अर्धा मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे. मस्त आपलं सुकं चिकन तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण याच्यात वरती कोथिंबीर टाकून घेऊया. सुकं चिकन आपलं तयार झालेलं आहे. आता आपण रस्सा करायला घेतोय. पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. तेल टाकून घेते आधी. घाटी मसाला टाकून घेते डायरेक्ट तेलामध्ये. 4 चमचे टाकलेला आहे. आणि हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित. त्याच्यामुळे तरी खूप छान येते मसाला तेलामध्ये परतून घेतल्यावर. आणि आता हे वाटण टाकून घेते कांदा खोबऱ्याचं. आता ही आपण व्यवस्थित परतून घेऊया. मसाले आपले परतून झालेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला असतो त्याच्यात पाणी टाकून ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. आणि हे एवढ्याच पाण्यामध्ये हा मसाला आपण चांगला शिजवून घेणार आहोत. आता मी चिकन मसाला टाकून घेते याच्यामध्ये. हे सगळं मिक्स करून घेते. झाकण ठेवून थोडा वेळ आपण वाफ काढून घेऊया. पाहू शकता तेल मस्त सुटलेलं आहे. आता हा आळणी रस्सा काढलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेते. तर मस्त आपलं झणझणीत चिकनचं कालवण तयार झालेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते.
छान उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि तरी पण मस्त आलेली आहे कालवणाला। आता वरून कोथिंबीर टाकून घेते। तर झणझणीत असं चिकनचा रस्सा पण आपला तयार झालेला आहे। तर मंडळी ताट तयार आहे, या जेवायला। बाजरीची भाकरी आहे, भात आहे, कांदा लिंबू, सुक्कं चिकन, आळणी रस्सा, तिखट रस्सा। तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।